मजा आली. एकतर आम्ही असं छान डेस्टिनेशन लग्नासाठी माझ्या मुलाच्या शोधत होतो आणि माझ्या मैत्रिणी थ्रू संपदा कुलकर्णी आणि राहुल यांच्या थ्रू आम्हाला हे डेस्टिनेशन मिळालं. हे कोणाचं आहे हे कळल्यानंतर अरे आपण यांना नाही म्हटलं तरी आपल्याला ही दोन्ही नावं माहिती आहे हे नंतर लक्षात आलं. आणि मग आमच्या फिल्मी भाषेमध्ये रेकी असं म्हणतो. तर रेकी करायला एकदा आम्ही 4 आलो, म्हणजे गजेंद्र आणि मी आणि आमच्या होणाऱ्या सुनेचे आईबाबा. आणि जेव्हा रेकी करायला आलो तेव्हाचा अनुभव पण इतका गोड होता, इतकं आमचं छान स्वागत झालं. आणि वेबसाईटवर ह्यांचे फोटोग्राफ्स बघितले होते, पेपरमध्ये जेव्हा यांच्याविषयी लिहून आलं होतं तेही वाचनात आलं होतं. आणि रेकीमध्ये जेव्हा आम्ही आलो रेकी करायला तेव्हा त्याच्यापेक्षा आम्हाला डबल आनंद मिळाला की येस, आम्हाला जे डोक्यात होतं, ज्या पद्धतीने लग्न व्हावं अशी आमची इच्छा होती त्या पद्धतीचं हे स्थळ होतं. तर त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून एकदम लॉक केलं. त्याच पहिल्या भेटीतच आम्ही कशा प्रकारे लग्न होणार, त्याच्यानंतर जेवण काय असणार पंक्तींमध्ये आणि कशा पद्धतीचं स्वरूपाचं लग्न असणार ते सगळी चर्चा करून आम्ही लॉक केलं. आणि 4 महिन्याने आज लग्न व्यवस्थित पार पडलेलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली माणसं एकत्र आली होती आमच्या लग्नामध्ये. कारण मी कोकणातली, गजेंद्र नाशिकचा, माझी होणारी सून तिची आई उस्मानाबाद, तिचे बाबा लातूरचे, काही जण पुण्यावरून आले होते. तर त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून येऊन कोकणातल्या या पर्यटनाचा आणि कोकणातल्या उत्तम जेवणाचा आनंद सगळ्यांनी घेतला. आणि ज्या पद्धतीने अगदी पर्यावरणचा बॅलन्स राखणारं असं लग्नाचा या अनुभव सगळ्यांनी घेतला. खूप सगळेजण खुश होते आणि आम्ही पण नवरा नवरीचे आईबाबा म्हणून खूप हॅपी आहोत, कारण छान अविस्मरणीय असं लग्न झालेलं आहे. त्यामुळे खूप 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 आभारी आहोत शिल्पा आणि नितीन दादांचे. थँक्यू सो मच. थँक्यू.